ठाण्यातील कापूरवाडी परिसरातील हायस्ट्रीट मॉल येथे कॅनरा बँक पुरस्कृत कॅनफिन होम्स लिमिटेडची 250वी शाखा मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आली आहे। या नव्या शाखेमुळे ठाणे, मुंबई, कल्याण तसेच भिवंडी परिसरातील गृहकर्ज ग्राहकांना अधिक सुलभ आणि दर्जेदार सेवा उपलब्ध होणार आहेत। शाखेच्या उद्घाटन सोहळ्यास अरविंद येनमडी, डायरेक्टर कॅनफिन होम्स लिमिटेड, मॅनेजिंग डायरेक्टर सुरेश अय्यर, जनरल मॅनेजर प्रकाश शानभोग, झोनल हेड मनोज माथुर तसेच सिनियर मॅनेजर विजेन भट यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। याशिवाय शाखा व्यवस्थापक पंकज कढणे हेही यावेळी उपस्थित होते। या शाखेचे उद्घाटन डायरेक्टर अरविंद येनमडी यांच्या, मॅनेजिंग डायरेक्टर सुरेश अय्यर या शाखेचे उद्घाटन डायरेक्टर अरविंद येनेमडी आणि मॅनेजिंग डायरेक्टर सुरेश अय्यर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी कंपनीच्या वाटचालीचा आढावा घेत ग्राहकांना अधिकाधिक आधुनिक, पारदर्शक आणि जलद सेवा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी ही शाखा सुरू झाल्याने गृहकर्ज, टॉपअप कर्ज, बांधकाम कर्ज तसेच इतर वित्तीय सेवांचा लाभ ग्राहकांना सहजपणे घेता येणार आहे। वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवरती गृह वित्त क्षेत्रामध्ये कॅनफिन होम्सची ही नवी शाखा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले आहे। या उद्घाटन सोहळ्यास कंपनीचे अधिकारी, कर्मचारी, ग्राहक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागरिकांना आव्हान म्हणजे मी तर असं म्हणेन की ही जी कंपनी प्रिडॉमिनंटली साऊथ इंडियामध्ये होती आणि बऱ्यापैकी आता 40 वर्ष झाली त्या कंपनीला, पण त्यांचं जे एक्सपान्शन व्हायला पाहिजे बाकीच्या युनिट्समध्ये ते जरा तेवढं होत नव्हतं, बिकॉज आमचं बिझनेस मेनली साऊथ इंडियामध्ये होत होता। आता आम्ही असा व्ह्यू घेतलेला आहे की पॅन इंडिया व्हायला पाहिजे। हल्ली प्रत्येक सिटीमध्ये घराची नीड किती आहे हे तर सांगायची इंडियामध्ये जरूरच नाही आहे। सो अशा परिस्थितीमध्ये बरेच लोक बऱ्याच बँकांकडे जातात किंवा NBFCकडे जातात आणि जिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची लोन्स पण मिळतात, पण आमची जी कॉन्झर्वेटिव्ह कंपनी आहे ती इतके वर्ष एकच स्पेसिफिक एरिया होम लोन्सशी आम्ही धरून चाललो होतो की जे मिडल क्लास लेवलला एका लेवलपर्यंत लोन द्यायचं, म्हणजे त्यांची जी खरोखर जेन्युइन, ज्याला ॲक्च्युअल युजर म्हणतो आपण, म्हणजे तो पैसा दुसऱ्या इन्व्हेस्टमेंटसाठी वगैरे न जाता ज्यांना खरंच घराची जरूर आहे त्यांच्यासाठी ही कंपनी तयार केली होती। अजूनही आजही मी त्यांना तेच सांगितलं आमच्या लोकांना की शेवटी एथिक्स जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पहिलं एथिक्स हे येतं की तुम्ही कंपनी का सुरू केली आहे, ती कोणासाठी केलेली आहे आणि ज्यांच्यासाठी सुरू केली आहे त्यांना शेवटपर्यंत त्याचा फायदा मिळतो की नाही हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे। ठीक आहे। सो माझी रिक्वेस्ट सगळ्यांना तशीच आहे, कर्मचाऱ्यांना म्हणा किंवा नागरिकांना, की ह्या दृष्टीने तुम्ही आमच्याकडे बघा, म्हणजे दोघांनाही फायदा होऊ शकेल त्याचा। कैनफिन होम्स ये हमारा ये हाउसिंग फाइनेंस, ओल्डेस्ट हाउसिंग फाइनेंस कंपनी है अभी का। जितने भी हाउसिंग फाइनेंस स्पेस में वी आर द ओल्डेस्ट वन। एंड ये हमारा आज 250th ब्रांच इनाग्रेशन ये है थाने में। हमारा मेनली होम लोन है। होम लोन के अलावा बाकी सारे अदर प्रोडक्ट्स है। नॉन हाउसिंग लोन भी देते हैं हम, कमर्शियल लोन प्रोडक्ट्स है। देन वी गिव फॉर रिपेयर्स, रिनोवेशन, एक्सटेंशन ऑफ हाउस। एंड किसी का अगर डिक्लेयर्ड इनकम नहीं है उनके लिए भी वी हैव अ स्कीम। बैंकिंग ट्रांजैक्शन के बेसिस पे वो भी देते हैं। एंड सोलार प्रोडक्ट भी है ऐसा। सो वेरियस प्रोडक्ट्स वी हैव नाउ। थाने, particularly थाने, आई नो इट्स अ वेरी पोटेंशियल प्लेस। हमारा स्ट्रेंथ आई वुड से इज़ द वेरी गुड कस्टमर सर्विस। यहाँ हमारा कंपनी का बहुत ही बड़ा इम्पॉर्टेंट और आवर USP इज़ द कस्टमर सर्विस। बहुत कम टाइम में हम विथ वेरी गुड सर्विस वी एक्सटेंड लोन। इनफैक्ट बहुत हमारा रेफरेंस से भी हमारा लोन्स ये होता है, द कस्टमर्स बेस इंक्रीज़ हुआ है। सो आई रिक्वेस्ट ऑल द वंस इन एंड अराउंड थाने का लोगों को कि दे कैन इसका मेक बेस्ट यूज़ ऑफ दिस थिंग।
कैनफिन होम्स जो है ये एक 40 क्लोज टू 40 ईयर ओल्ड हाउसिंग फाइनेंस कंपनी है। हमारे 42,000 करोड़ का हमारा हाउसिंग लोन का बुक है एंड ऑलमोस्ट उसमें से 17,000 करोड़ का आउटस्टैंडिंग पोर्टफोलियो जो है ये लेस देन 20 लाख टिकट साइज़ के कस्टमर्स के लिए है। सो इट्स अ रियली अफोर्डेबल हाउसिंग फाइनेंस कंपनी जो है, और ये कंपनी कम्प्लीटली पैन इंडिया प्रेजेंस रखती है। इसमें हमारे थाने, इनफैक्ट मुंबई एंड ग्रेटर मुंबई में भी हमारी ये 7th ब्रांच है जो ओपन हो रही है एंड हमारे मोर देन 2,90,000 कस्टमर्स भी है। सो राइट फ्रॉम द बिगिनिंग कंपनी का जो मेन उद्देश्य रहा है वो ये है कि फ़र्स्ट टाइम होम बायर्स जो है जिनके लिए ये घर एक ड्रीम है उनको हम सर्विस दे सके, उनको हम लोन प्रोवाइड कर सके, यही हमारा मेन उद्देश्य है। सो इसी उद्देश्य से हमारा ये ब्रांच भी स्टार्ट हुआ है। हम एक्सपेक्ट करते हैं कि हम बेस्ट सर्विस भी डिलीवर कर सकते हैं एंड वी लुक फॉरवर्ड कि इस ग्रेटर मुंबई में भी हम काफ़ी हमारे कस्टमर्स को सर्विस दे सकेंगे। थैंक यू।